नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लाडक्या बहिणीला जी प्रतीक्षा होती अखेर ती आज पूर्ण झालेली आहे. लाडक्या बहिणींना पैसे पडण्यास सुरुवात झाली असून मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी 344 कोटी इतका निधी महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काही दिवसापूर्वीच जारी केला होता. त्यामुळे लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असं बोललं जात होतं. अखेर ते पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. KYC प्रक्रियेमुळे 80 लाख महिला यादीतून बाहेर झाल्या आहेत. दरम्यान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केली होती. या प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थ्यांची माहिती पडताळण्यात आली. अपूर्ण कागदपत्रे, चुकीची माहिती, निकषांची पूर्तता न होणे किंवा KYC न केल्यामुळे तब्बल 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. या छाननीनंतर आता योजनेची लाभार्थी संख्या सुमारे 1,66,00,000 आली आहे. त्यामुळे शासनाचा खर्चही काही प्रमाणात कमी झाला असून पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून काटेकोर पडताळणी केली जात आहे. ज्या महिलांची नावे यादीतून वगळली गेली आहेत त्यांच्यासाठीही असेच आकिरण दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र पण तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेल्या महिलांसाठी पुन्हा KYC प्रक्रिया सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा महिलांना पुन्हा लाभार्थी यादीत समाविष्ट होण्याची संधी मिळू शकते.